सांगलीच्या महात्मा गांधी चौकी पोलीस आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने बनावट नोटा छापणाऱ्या एका आंतरजिल्हा टोळीचा पर्दाफाश केलेला आहे। या टोळीकडून तब्बल 99,23,600 रुपयाच्या बनावट नोटा जप्त करण्यात आलेल्या आहेत। या नोटांमध्ये 500 आणि 200 रुपयाच्या बनावट नोटांचा समावेश आहे। बनावट नोटांच्या टोळीचा छडा मिरजेत विक्री करण्यासाठी आलेल्या एका इस्माला पकडण्यात आल्यानंतर लागला। त्याच्याकडून 42,000च्या बनावट नोटा आढळून आल्यानंतर पोलीस देखील चक्रावून गेलेले होते। याबाबतचा अधिक तपास केल्यानंतर कोल्हापूरमधल्या रुईकर कॉलनीमध्ये या बनावट नोटा छपाईचा उद्योग सुरू असल्याचे समोर आले। त्यानंतर सांगली पोलिसांनी थेट कोल्हापूरमध्ये छापा टाकला। त्यावेळी जे समोर चित्र आले त्यानंतर तर पोलीसही थक्क झाले, कारण एका चहा विक्रीच्या दुकानामध्ये बनावट नोटांच्या छपाईचा कारभार सुरू होता। यामध्ये महागडे कलर झेरॉक्स मशीन, छपाईसाठी लागणारे साहित्य जप्त करण्यात आले। या बनावट टोळीचा मास्टर माइंड कोल्हापूर पोलीस दलातला एक पोलीस कर्मचारी आहे। इब्रार इनामदार या पोलीस हवालदाराचे नाव असून त्याला सिद्धकला चहा विक्रीच्या नावाखाली हा सर्व बनावट नोटांचा उद्योग सुरू होता। मुंबईमधील आणि कोल्हापूरमधल्या साथीदारांच्या मदतीने इब्रारचा हा बनावट नोटांचा गोरखधंदा एका अपार्टमेंटमध्ये सुरू होता। बनावट टोळीतल्या मास्टर माइंड इब्रार इनामदार मुंबईतील एक व कोल्हापूरमधील त्याचे साथीदार होते। असे 5 जणांना सांगली पोलिसांनी अटक केलेली आहे। त्यांना 13 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे। इब्रारच्या टोळीकडून तब्बल 99,23,000च्या बनावट नोटा मुंबईकडे पाठवण्यात येत होत्या, पण सांगली पोलिसांनी मुंबईकडे जाणाऱ्या बनावट नोटा वेळीच पकडल्या आणि बनावट नोटा टोळीचा पर्दाफाश केलेला आहे। मात्र चहावाल्या पोलिसाचा बनावट नोटाचा हा उद्योग महाराष्ट्रभर पसरलेला आहे। त्यामुळे आता हे बनावट नोटांचे जाळे उद्ध्वस्त करण्याचे आव्हान सांगली पोलिसांबरोबरच महाराष्ट्र पोलिसांच्या समोर आहे। सांगली जिल्ह्यामध्ये महात्मा गांधी चौक पोलीस स्टेशन लाईक 256/25 गुन्हा हा दाखल करण्यात आलेला आहे, ज्यामध्ये कलम 178, 179, 180 आणि 181 भारतीय न्याय संहिता याखाली तो गुन्हा दाखल आहे, ज्यामध्ये 500 आणि 200 रुपयाच्या बनावट नोटा बनवण्यात आलेल्या आहेत। यामध्ये महात्मा गांधी चौक पोलीस स्टेशनच्या प्रभारींनी आणि त्यांच्या टीमनं अतिशय मेहनतीनं हा बनावट नोटांचा व्यापार उघडकीस आणलेला आहे। याच्यामध्ये एकूण 5 आरोपी निष्पन्न केलेले आहेत। या 5 आरोपींना मान्य न्यायालयासमोर आम्ही हजर करून त्यांचा पोलीस कस्टडी पण घेण्यात आलेली आहे। यामध्ये अधिकचा तपास पोलीस करत आहेत, ज्यामध्ये या बनावट नोटांच्या व्यापाराचे धागेदोरेही पुढे आणखीन कुठं आहेत का याबद्दलचा तपास केला जाणार आहे। यामध्ये एकूण 99,56,300 रुपये दराच्या चलनी नोटा त्या ठिकाणी जप्त करण्यात आलेल्या आहेत। ज्या बनावट नोटा आहेत त्याचबरोबर इतर साहित्य, नोटा बनवण्याचं जे साहित्य आहे आणि एक विना नंबर प्लेटची इनोवा गाडी ही सुद्धा जप्त करण्यात आलेली आहे। असे मिळून हा एकंदरीत 1,06,06,900 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केलेला आहे। आणि मला विश्वास आहे की ज्या नजीकच्या काळामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागू शकतात, त्याकरिता ही अत्यंत प्रभावी आणि महत्त्वाची कारवाई या ठिकाणी करण्यात आलेली आहे। माझं आपल्या माध्यमातून सर्व नागरिकांना पण आव्हान असणार आहे की आपणही आपल्या निदर्शनास असा कुठं चुकीचा प्रकार आला असेल तर तात्काळ पोलीस प्रशासनाला आणि स्थानिक सर्व राष्ट्रीयकृत बँका ज्या आपल्या नजीकच्या आहेत त्याच्या मार्फतीने आपण ही खात्री करू शकता आणि त्या ठिकाणी पोलिसांना माहिती देणं गरजेचं आहे, जेणेकरून हा प्रकार कुठे असेल तर आम्हाला उघडकीस आणता येईल। हा जो प्रकार झाला ज्या पोलीस अधिकाऱ्यांनी किंवा कर्मचाऱ्यांनी कारवाई केली त्याने रिवॉर्ड वगैरे ज्या अधिकारी अंमलदारांनी या कारवाईमध्ये सहभाग घेतलेला आहे त्या सर्वांचा आम्ही कौतुक करतो।
अतिशय चांगली कामगिरी या ठिकाणी करण्यात आलेली आहे आणि त्यांना योग्य तो रिवॉर्ड पण आम्ही बक्षीस पण त्या ठिकाणी स्वतः आमच्या सर्व्हर देणार आहोत आणि आमच्या वरिष्ठांनाही ती शिफारस आम्ही करणार आहोत.